रामराजे नाईक निंबाळकरांना साताराच्या वडूज पोलिसांचं समन्स उद्या सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश। मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात रामराजेंसह माजी आमदार प्रभाकर घारगेंना समन्स। मंत्री पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या अमोल काळेला अटक। आरोपी पुण्याचा रहिवासी असून कॉल आणि मेसेजद्वारे मुंडेंना त्रास देत होता। 9 महिन्यानंतर पूजा खेडकर आज कमला मार्केट पोलीस स्टेशनमध्ये अटकपूर्व जामिनावरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं चौकशीला बोलवण्याचे निर्देश दिले होते। आपल्यावर झालेले सगळे आरोप बिनबुडाचे दिव्यांग प्रमाणपत्र दिल्यानंतर यूपीएससी तात्काळ स्वीकारत नाही। नाव बदलल्याचं पूजा खेडकरकडून लंगडं समर्थन। प्रमाणपत्र खोटं असल्याचं यूपीएससीनं कधीही म्हटलेलं नाही। पूजाची माहिती। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया राहुल गांधींवर ईडीचं आरोपपत्र। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रावर आज राऊस एव्हेन्यू कोर्टामध्ये सुनावणी। मोदी सरकारच्या जातीय जनगणना निर्णयाबाबत काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक। सरकारच्या निर्णयावरती आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता। लाडक्या बहिणींना 2100 रुपये न देऊन महिलांची फसवणूक करणाऱ्या महिला विभागाला अव्वल क्रमांक म्हणजे आश्चर्याची बाब। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। मुंबईच्या विलेपार्लेतील जैन मंदिरावर 5 मे पर्यंत कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे आदेश। महानगरपालिकेनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब। सिंधुदुर्गातून जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना आमदार दीपक केसरकरांनी खडे बोल सुनावले। सिंधुदुर्गाचा विकास थांबवून ठेवा, दुसरं काही करू नका, केसरकरांचा संताप। फुले चित्रपट टॅक्स फ्री करा, जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा संघर्षमय प्रवास प्रत्येकानं अनुभवायला हवा, जयंत पाटलांचं वक्तव्य। नागपूरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष। विदर्भातील 11 जिल्ह्यातील लोकांना फायदा होणार। वैद्यकीय उपचाराच्या मदतीसाठी विदर्भातील लोकांना आता मुंबईमध्ये जावं लागणार नाही। नागपूरच्या कामठीमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्यात रामटेकमधील माजी जिल्हा परिषद सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश। दुधाराम सव्वा लाखे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता। मुंबईमध्ये 3 लाखाहून अधिक घरं रिकामी असल्याचा अहवाल लायसेन्स फोरास या संशोधन कंपनीनं दिलाय। मुंबई महानगर परिसरात घरांची विक्री होत असली तरी विक्रीचा वेग मंद आहे। पुण्यात सुद्धा एकूण 90,000 घरं रिक्त असल्याचा रिपोर्ट आहे। महाराष्ट्रात पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं त्याचा महाराष्ट्रावरही परिणाम। भूमिगत गटारं साफ करताना अपंगत्व आलेल्यांना तसंच मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना भरपाई मिळणार। राज्य शासनाचा निर्णय। 1993 पासून राज्यामध्ये 56 सफाई कामगारांचा मृत्यू झाला। धाराशिवच्या भोगावती नदीतील गाळ काढण्याला सुरुवात। पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते शुभारंभ। बीडच्या परळीत कुऱ्हाडीनं वार करून महिलेची हत्या। दारूसाठी पैशावरून पुतण्यानंच चुलतीची हत्या केली। या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नाशिकच्या जेलरोड परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला। तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी। जुन्या भांडणातून डोक्यात दगड घालून हत्या। कोल्हापूरच्या चंदगड वनपरिक्षेत्रामध्ये 100 गावठी बॉम्ब नष्ट। जंगली जनावरांची शिकार करण्यासाठी हे बॉम्ब्स वापरले जात होते। परभणीच्या पेडगावात पाण्यासाठी तरुणाचं शोले स्टाईल आंदोलन। गावातील पाण्याच्या टाकीवर चढून पाण्याची मागणी केली। पोलीस अधिकारी ग्रामसेवकांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं निधन। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा आज 177वा स्मृतिदिन। मंत्री अशोक उईके, हेमंत सावरा आणि संजय केळकरांसह डावखरेंचं ठाणे कारागृहात राघोजी भांगरेंना अभिवादन। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये पीर बाबा आणि दक्षिणमुखी मारुती रायाची एकत्रित यात्रा। हिंदू मुस्लिम ऐक्याची 300 वर्षांची परंपरा। यात्रेनिमित्त संपूर्ण गावभर विद्युत रोषणाई। धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण शिबिर। जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रशिक्षण शिबिराचं आयोजन। स्वसंरक्षणासाठी 8 दिवस उन्हाळी शिबिर चालणार। महाबळेश्वरमध्ये आजपासून महापर्यटन उत्सव। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन सोहळा।
एप्रिल 2025 मध्ये विक्रमी 2.37 लाख कोटींचं जीएसटी संकलन. वार्षिक जीएसटी संकलनामध्ये 12.6% वाढ. हे आतापर्यंतचं सर्वाधिक जीएसटी उत्पन्न असल्याची माहिती सरकारने दिली आहे. आज सकाळी 7 वाजता उत्तराखंडच्या पवित्र केदारनाथ धामचे दरवाजे उघडले. केदारनाथ धामच्या मंदिराला आकर्षक सजावट, भाविकांची अलोट गर्दी. केदारनाथ यात्रेला सुरुवात. आज सकाळी केदारनाथचं कपाट उघडण्यात आलं. यावेळी केदारनाथ मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेस वेवरती लढाऊ विमानं उतरणार. आज आणि उद्या राफेल, मिराज, जॅग्वार लढाऊ विमानांचं लँडिंग आणि टेक ऑफ. पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. दिल्ली एनसीआरच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. राजधानी दिल्लीत पावसामुळे आयटीओ, आरके पुरम आणि लाजपत नगरसह अनेक भागात पाणी साचलं. हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला. दिल्लीमध्ये अवकाळी पावसाचा कहर. 122 विमानांचं उड्डाण आणि आगमन लांबणीवर. 40 विमानं दिल्लीऐवजी अन्य शहरांकडे वळवली. दिल्ली विमानतळावरती टर्मिनल 3 वरचं लोखंडी छत कोसळलं. दिल्लीला अवकाळी पावसाचा तडाखा. आई आणि 3 मुलांचा झाड घरावर पडून मृत्यू. द्वारका परिसरात पावसामुळे घरावर झाड कोसळून ही घटना घडली. आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होतीये. गुणतालिकेमध्ये गुजरात 4थ्या तर हैदराबाद 9व्या स्थानी. गुजरातकडे 12 तर हैदराबादकडे 6 गुण. गुजरात विरुद्ध तडाखेबंद शतक ठोकलेल्या 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला मुंबई इंडियन्स विरुद्ध मात्र फार चमक दाखवता आली नाही. दीपक चहरच्या ओव्हरमध्ये तो त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला. मुंबई इंडियन्सचा राजस्थानवरचा हा सलग 6वा विजय आहे. 11 सामन्यांमध्ये 7 विजय मिळवून मुंबईनं गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान मिळवलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.